औरंगाबादचं नामकरण करून छत्रपती संभाजीनगर करण्यापर्यंत आतापर्यंत 28 महिने उलटले आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुरुवातीला औरंगाबाद अशी नावाची बोर्डची पाटी या ठिकाणी होती, मात्र आता प्रशासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कारण मागील महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं नामकरण जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं। केंद्रीय विभागाने याबाबतीत पत्र देखील काढलं होतं। सुरुवातीला या ठिकाणी औरंगाबाद विमानतळ असं होतं, मात्र आता यानंतर भारतीय विमान प्राधिकरणाने आता या ठिकाणी नामकरण जे आहे ते बदललेल्या ठिकाणच्या पाट्या ज्या आहेत त्या देखील आता बदलल्याच्या पाहायला मिळत आहे। तब्बल 15 सप्टेंबर 2023 सूचनेनंतर आज या विमानतळाचं नामकरण जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणच्या बोर्डाचं काम जे आहे ते आता प्रगतीपथावरती आहे। येत्या 2 दिवसामध्ये या विमानतळाचं नामकरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर होणार आहे। कारण अनेक दिवसापासून या ठिकाणी औरंगाबाद असंच विमानतळाचं नाव होतं, मात्र आता प्रशासनाच्या वतीने आता हे बदलण्यात येत असून छत्रपती संभाजीनगर विमानतळ आता याला अधिकृत करण्यात आलेलं आहे। त्याचं फलक देखील आता या ठिकाणी लावण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।